हॅलो फ्रेंड्स, आज आपण मॅथमॅटिक्स मधला एक महत्वाचा पॉइंट, अतिशय महत्वाचा पॉइंट आज आपण बघणार आहोत, ज्याचं नाव आहे ट्रिग्नॉमेट्री. बरोबर. आता ट्रिग्नॉमेट्री हा कन्सेप्ट तुम्ही 8 मध्ये, 9th मध्ये आणि 10th मध्ये पण बघितलेला आहे. बरोबर ना. तर आज आपण काय डिस्कस करणार आहोत बघा, जे तुम्ही 10th पर्यंत ट्रिग्नॉमेट्री बघितलेला आहे ते आपण सगळं डिस्कस करूया आणि त्याचा यूज आपल्याला पुढे 11th साठी कसा करायचा हेही आपण आज बघणार आहोत. बरोबर. तर बघा, ट्रिग्नॉमेट्री मध्ये सगळ्यात महत्वाचं, या ट्रिग्नॉमेट्रीची जर आपण फोड केली तर काय येतं बघा, दिस इज ट्रिग्नो प्लस काय येतं बघा, मेट्री. बरोबर ना. तर ट्रिग्नो मीन्स ट्रायंगल आणि मेट्री मीन्स इट्स मेजरमेंट्स. बरोबर. तर इथं आपल्याला या ट्रिग्नॉमेट्री मध्ये काय करायचं बघा, ते ट्रायंगलचं मेजरमेंट्स बघायचं आहे. बरोबर. आता जर आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक रेशो जर डिफाईन करायचे असतील तर तुम्हाला माहित आहे दॅट ट्रायंगल मस्ट बी अ राईट अँगल ट्रायंगल. बरोबर. जर तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल तरच आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज काय करू शकतोय, डिफाईन करू शकतोय. तर काय कोणते कोणते ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत ते आता आपण इथं थोडक्यात बघूया. तर बघा, मी या ठिकाणी एक राईट अँगल ट्रायंगल काढतोय. दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. Suppose I give the names A, B and C. ABC, these are the vertices of this triangle ABC, which is right angle triangle at B. बरोबर. तर बघा, ABC हा अँगल काय आहे, 90 डिग्रीचा आहे. मग इथं समजा मी जो C आहे अँगल C तो थीटा सपोज केला, तर आता आपल्याला माहित आहे यस दिस AB इज व्हॉट, दिस इज अपोजिट साइड ऑफ दिस थीटा. थीटाच्या अपोजिटची साइड आहे, म्हणजेच मी इथं लिहितोय अपोजिट साइड ऑफ थीटा. बरोबर. थीटाच्या अपोजिटची साइड आहे. बरोबर. नंतर बीसी ही जर साइड आपण बघितली, दिस इज व्हॉट, दिस इज ऍडजस्टंट साइड ऑफ थीटा. Adjacent side of theta, and we know the side opposite to 90 degree, this is hypotenuse. बरोबर ना. म्हणजेच काय बघा, थीटाच्या अपोजिटची साइड आहे ती एबी दिसते, थीटाची ऍडजस्टंट साइड आहे ती बीसी दिसते, आणि दिस एसी इज व्हॉट, इट इज अ हायपोटेनियस. बरोबर. आता या सगळ्या टर्म्स जर तुम्हाला माहित असतील तर मग आपण जे काही ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज डिफाईन केलेले आहेत बघा, तुम्हाला आठवतात काय, एकूण ट्रिग्नॉमेट्रिक रेशो 6 आहेत. बरोबर. साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा, जे आपण एका सुरात साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक असं म्हणतोय. बरोबर. तसं बघितलं तर मुळात याच्यात फक्त 2च ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज हे मेन आहेत, जे म्हणजे साइन थीटा आणि कॉस थीटा. बरोबर ना. का मेहनत सांगतो, कारण जर तुम्हाला टॅन थीटा पाहिजे असेल तर आपण तो साइन आणि कॉसच्या सहाय्याने फाइंड आउट करू शकतोय. जर तुम्हाला कॉट थीटा फाइंड आउट करायचा असेल तर तोही आपण साइन कॉसचा यूज करून फाइंड आउट करू शकतोय. आणि जर तुम्हाला सेक थीटा किंवा कोसेक थीटा फाइंड आउट करायचा असेल तर तिथेही तुम्हाला साइन आणि कॉसचाच यूज करावा लागणार आहे. बरोबर ना. तर बघा, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, नंतर कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा, हे ते 6 ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत. आणि यांच्या डेफिनेशन आपल्याला माहित आहे. बरोबर. साइन थीटा म्हणजेच काय, साइन ऑफ थीटा म्हणजेच काय, अपोजिट साइड ऑफ थीटा डिवाइड बाय हायपोटेनियस, वी नो दॅट. देन व्हाट इज मीन बाय कॉस थीटा, ऍडजस्टंट साइड ऑफ थीटा अपॉन हायपोटेनियस. देन व्हाट इज अ टॅन थीटा, अपोजिट साइड ऑफ थीटा अपॉन ऍडजस्टंट साइड ऑफ थीटा. देन व्हाट इज अ कॉट थीटा, adjacent side of theta upon opposite side of theta. What is the sec theta, hypotenuse upon adjacent side of theta, and what is the cosec theta, hypotenuse upon opposite side of theta. बरोबर. म्हणजे आपण साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे सगळे रेशोज आपण या ट्रायंगल वरून काय केलेले, डिफाईन केलेले. बरोबर. आता मग यांच्यामध्ये इंटर रिलेशन काय आहे, मग अशी मी म्हटलं तुम्हाला, तसं बघितलं तर आपल्याला फक्त मेजरली 2च ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत, जे आहे साइन आणि कॉस. मग त्यांचा यूज करून बाकीचे रिमेनिंग रेशोज आपल्याला डिफाईन करायचे. बघा, आपल्याला माहित आहे टॅन थीटा जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर टॅन थीटा आपण असंही फाइंड आउट करू शकतोय, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. बरोबर. साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे सुद्धा काय होतं, टॅन थीटा होतोय. किंवा यालाच आपण 1 डिवायडेड बाय कॉट थीटा, 1 बाय कॉट थीटा जरी म्हटलं तरी सुद्धा तो काय होणार आहे, टॅन थीटा होईल.
म्हणजे कॉटचा रेसिप्रोकल टॅन येतो आणि टॅनचा रेसिप्रोकल काय येणार आहे, कॉट येणार आहे. याच्यावरून आपण असं म्हणू शकतोय टॅन थिटा अँड कॉट थिटा दे आर द रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. बरोबर. नंतर नेक्स्ट आपण बघितलं सेक थिटा. आता सेक थिटा म्हणजेच काय हो, 1 डिवायडेड बाय कॉस थिटा. सेक थिटा म्हणजे 1 डिवायडेड बाय कॉस थिटा किंवा कॉस थिटा इज इक्वल्स तुम्ही लिहू शकता 1 बाय सेक थिटा. म्हणजे काय झालं, सेक अँड कॉस दीज आर द रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. बरोबर. देन वी सी कोसेक थिटा. कोसेक थिटा म्हणजेच काय 1 डिवायडेड बाय साइन थिटा. याचा अर्थ काय, कोसेक आणि साइन हे एकमेकांचे काय रेसिप्रोकल्स आहेत. म्हणजे तुम्हाला कोसेक थिटा इज इक्वल्स टू 1 बाय साइन थिटा किंवा साइन थिटा इज इक्वल्स टू 1 बाय कोसेक थिटा. बरोबर. तर मग साइन कॉस जर मला माहित असतील तर त्याच्यावरून मला टॅन कॉट सेक कोसेक सर्वच ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज मिळू शकतात. आता तुम्ही म्हणाल कॉट थिटा कसं मिळेल, कॉट म्हणजेच कायचा रेसिप्रोकल आहे. म्हणजे आपण कॉट थिटा असं लिहू शकतोय कॉस थिटा डिवाइड बाय काय, साइन थिटा. मग साइन कॉस माहित असेल तर आपण टॅन सेक कोसेक आणि कॉट रिमेनिंग ऑल 4 रेशियोज आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. तर लक्षात घ्या, तुम्हाला जेव्हा यातल्या कुठल्याही एकाची व्हॅल्यू माहित असेल, म्हणजे समजा मला साइन थिटाची व्हॅल्यू माहित आहे तर मला रिमेनिंग बाकीचे सगळे जे रेशियोज आहेत त्यांची व्हॅल्यू फाइंड आउट करता येते. किंवा समजा मला कॉस थिटा माहित असेल तर राहिलेल्या सगळ्यांची काय करता येते, व्हॅल्यूज फाइंड आउट करता येते. बरोबर. ज्यामध्ये आपण समजा साइन कॉसच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहित असतील त्याच्यावरून तुम्ही टॅनची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय, कॉटची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय, सेकची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय, तसंच कोसेक थिटाची पण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकताय. बरोबर. तर बघा याच्यात तुम्ही काय करताय, समजा मला साइन थिटाची व्हॅल्यू माहित आहे. बरोबर. आता साइन थिटा म्हणजेच काय असणार आहे बघा, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. म्हणजेच अपोजिट साइड आणि हायपोटेनियस तुम्हाला माहित असेल तर युजिंग पायथागोरस थेरम आपण काय केलेलं आहे, ऍडजस्टंट साइड फाइंड आउट केलेली आहे. म्हणजे थर्ड साइड आपण फाइंड आउट केलेली आहे. बरोबर ना. आता पायथागोरस थेरम सर्वांना माहित आहे. बरोबर. 10th मध्ये तुम्ही पायथागोरस थेरम अँड इट्स ऍप्लिकेशन हा टॉपिक हा पॉइंट तुम्ही बघितलेला आहे तिथं. बरोबर ना. तर पायथागोरस थेरम काय सांगतोय, इफ अ ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल देन हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. म्हणजेच हायपोटेनियसचा स्क्वेअर हा काय असणार आहे, रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरच्या सम इतका असणार आहे. दॅट इज पायथागोरस थेरम. बरोबर. आणि मग समजा इथं तुम्हाला साइन माहित आहे, अपोजिट हायपोटेनियस माहित असेल तर तुम्ही ऍडजस्टंट फाइंड आउट करू शकता. किंवा समजा तुम्हाला कॉस थिटाची व्हॅल्यू दिली असेल, ऍडजस्टंट आणि हायपोटेनियस हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही अपोजिट साइड काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. पायथागोरस थेरमचा यूज करून आपण काय करू शकतो बघा, मग एक रेशिओ तुम्हाला माहित असेल तर रिमेनिंग रेशिओचे व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करू शकतोय. बरोबर. तर या पद्धतीनं हे जे ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज आहेत हे तुम्हाला माहित आहेत. एक रेशिओवरून तुम्ही इतर राहिलेले रेशिओज फाइंड आउट करू शकताय युजिंग धिस ट्रायंगल. म्हणजे तुम्हाला दिलेली जी काय व्हॅल्यू असेल ती तुम्ही या ट्रायंगल मध्ये सबस्टिट्यूट करा आणि त्यावरून तुम्हाला काय करता येईल, थर्ड साइड जी काय असते ती फाइंड आउट करता येईल युजिंग पायथागोरस थेरम. बरोबर. आता ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ जे आहेत ते आपण युजिंग ट्रायंगल फाइंड आउट करायचं कसं ते आपण बघितलं, ज्यामध्ये आपण पायथागोरस थेरम वगैरे युज करतोय. बरोबर ना. आता या ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओ जे आहेत ते आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमच्या फॉर्म मध्ये म्हणजे एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये पण कन्वर्ट करू शकतोय. बरोबर. कसं कन्वर्ट करायचं बघा, लक्ष द्या व्यवस्थित. मी तर डायग्राम काढतोय. दिस इज व्हर्टिकल ऍक्सिस विच इज सेड टू बी वाय ऍक्सिस अँड दिस इज हॉरिझॉन्टल, दिस इज एक्स ऍक्सिस. बरोबर. आणि तुम्हाला माहित आहे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दिस इज ओरिजिन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दॅट कोऑर्डिनेट ऍक्सिस इज सेड टू बी व्हॉट, इट इज ओरिजिन. बरोबर. आणि हे एक्स आणि वाय ऍक्सिस हे एकमेकांना कसे असणार आहेत, परपेंडिक्युलर असणार आहेत. मग मला जर या प्लेन मधला एखादा पॉइंट रिप्रेझेंट करायचा असेल तर काय करणार आहे बघा, मला इथं 2 कोऑर्डिनेटची गरज आहे, एक्स आणि वाय. बरोबर ना. आता मी काय करतोय, पी हा जो पॉइंट आहे तो ओरिजिनशी जॉईन करून घेतला अँड आय ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम दिस पॉइंट पी ऑन एक्स ऍक्सिस. सपोज आय गिव्ह नेम टू दिस पॉइंट क्यू आणि हा जो अँगल आहे तो मी थीटा सपोज केला. आता मला माहित आहे हा जर थीटा असेल तर बघा ना इथं तुम्हाला एक्स आणि वाय ऍक्सिस काढलेले आहेत. या थीटाच्या अपोजिटची साइड जी आहे ती काय आहे, पी क्यू आहे. या थीटाची ऍडजस्टंट साइड कोणती आहे, ओ क्यू आहे. बरोबर ना. आता मग इथं आपण काय करू शकतो बघा, दिस इज एक्स अँड दिस इज वाय. बरोबर. आता हे एक्स आणि हे वाय कसं आलं हे तुमच्या लक्षात येईल.
कारण हा जो आहे तो काय रेक्टँगल फॉर्म मध्ये तयार झालेला आहे, ज्याच्या अपोजिट साइड्स कशा असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. त्यामुळं हा एक्स तर हा पण एक्स झाला, हा वाय तर हा पण वाय झालेला आहे. बरोबर. मग इथं जे आपण आता डेफिनेशन बघितल्या, तर हा राईट अँगल ट्रायंगल पी क्यू ओ झालेला आहे. ट्रायंगल पी क्यू ओ हा कसला ट्रायंगल झाला, पी क्यू ओ इज अ राईट अँगल ट्रायंगल. इज व्हॉट, राईट अँगल्ड ट्रायंगल. बरोबर ना. आता मग या ट्रायंगल मध्ये हा जो थीटा आहे, थीटाच्या अपोजिटची साइड काय आहे, पी क्यू आहे. इथं 90च्या अपोजिटची साइड ओपी आहे, ज्याला आपण काय म्हणतोय, हायपोटेनियस असं म्हणतोय. आणि थीटाची ऍडजस्टंट साइड काय आहे, ओक्यू आहे. बरोबर ना. आता ही जी साइड आहे त्याला मी आर म्हणतोय. म्हणजे आर इज अ डिस्टन्स ऑफ दिस पॉइंट पी फ्रॉम ओरिजिन. आता युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला जर तुम्ही फाइंड आउट केला तर तुम्हाला माहित आहे ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय असतात, 0 0. बरोबर. पी चे कोऑर्डिनेट्स एक्स वाय आहेत. बरोबर. आणि मग जर आपण इथं डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला, डिस्टन्स ओपी जे आपण कशाने डिनोट केलेलं आहे, आर ने डिनोट केलेलं आहे. मग डिस्टन्स फॉर्म्युला यूज केल्यानंतर किती येतं बघा, हे स्क्वेअर रूट मध्ये एक्स मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर वाय मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर ना. मग आर बरोबर काय मिळालं बघा, आर इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. लक्षात घ्या. आता हेच जे काय आर आहे किंवा हा जो काय डायग्रामॅटिक कन्सेप्ट आपण जो बघतोय, हा परत एकदा आपण कॉम्प्लेक्स नंबर जो आपण आता ट्रिग्नॉमेट्री झाल्यानंतर 11चा पहिला टॉपिक जो आपण स्टार्ट करणार आहोत, दॅट इज अ कॉम्प्लेक्स नंबर, ज्यामध्ये तुम्ही हा सेम कन्सेप्ट सेम डायग्राम बघणार आहे. तिथं याला आपण पोलर फॉर्म असं म्हणतोय, कॉम्प्लेक्स नंबरचा पोलर फॉर्म. त्यासाठी आपल्याला आर आणि थीटाचा यूज करायचा आहे. वेअर दिस आर इज सेड टू बी मॉड्युलस ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर, आणि हा जो थीटा आहे त्याला आपण आर्ग्युमेंट ऑफ दॅट कॉम्प्लेक्स नंबर असं म्हणतोय. बरोबर. पण आपण ते नंतर बघूया. आता इथं फोकस करा, इथं लक्ष द्या. थीटा या ओपीनं एक्सच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये केलेला अँगल आहे, ज्याला आपण अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणतोय. हे ओपी हे डिस्टन्स आपण आर ने डिनोट केलं. तर बघा मग इथं आपण मगाशी जी डेफिनेशन यूज केलेली आहे, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक, त्याच डेफिनेशन आपण या ठिकाणी यूज करूया. काय बघा, फर्स्ट डेफिनेशन, येस टेल मी व्हाट इज द डेफिनेशन ऑफ साइन थीटा. साइन थीटा मीन्स opposite side of theta upon hypotenuse, means see here which is the opposite side of this theta, PQ is the opposite side of theta, means PQ divided by OP. आणि आता PQ किती आहे बघा, Y divided by R. बरोबर ना. मग यावरून आपण असं म्हणू शकतोय Y is equals to R sin theta. Y म्हणजेच काय झालं, R sin theta. आता तसंच cos theta is equals to काय येतं बघा, what is the definition of cos theta? Cos theta means adjacent side of theta upon hypotenuse. म्हणजेच काय येतं, OQ डिवाइड बाय OP. आणि adjacent side काय बघा, X डिवाइड बाय R. मग यावरून मला सांगा X बरोबर किती येणार आहे, R cos theta. बरोबर. म्हणजे X बरोबर काय मिळालं, R cos theta. Y बरोबर काय मिळालं बघा, R sin theta. बरोबर ना. आता मग इथं एक्स माहित आहे, वाय माहित आहे. मग यावरून आपण टॅन कॉट सेक कोसेक सगळे रिमेनिंग ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज फाइंड आउट करू शकतोय. बघा आपल्याला काय मिळालं, एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थीटा आणि वाय इज इक्वल्स टू काय आहे, आर साइन थीटा. बरोबर ना. मग इथं काय झालं, जर मला आता टॅन थीटा फाइंड आउट करायचं असेल तर टॅन थीटा म्हणजे मला माहित आहे, टॅन म्हणजेच काय बघा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. बरोबर. मग मी त्या दोघांचा रेशो घेतोय. जसं मला एक्स बरोबर आर साइन थिटा म्हणजे एक्स बरोबर आर कॉस थिटा आणि वाय बरोबर आर साइन थिटा मिळालं, त्याच पद्धतीनं बघा मी यांचा रेशो जर घेतला, वाय डिवाइड बाय एक्स इज इक्वल्स टू काय येतं, आर साइन थिटा डिवाइड बाय आर कॉस थिटा. हियर आर आर गेट कॅन्सल, सो व्हॉट वी गेट हियर, टॅन थिटा इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा, वाय बाय एक्स. बरोबर. नंतर पुढं जर मला कॉट थीटा फाइंड आउट करायचं असेल, आता आपल्याला माहित आहे कॉट थीटा म्हणजे 1 बाय टॅन थीटा. कॉट थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ टॅन थीटा और टॅन थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉट थीटा. मीन्स टॅन अँड कॉट दे आर द रेसिप्रोकल्स ऑफ इच अदर. बरोबर. मग इथं कॉट थीटा म्हणजेच काय येणार आहे, टॅनचा रेसिप्रोकल म्हणजेच 1 डिवायडेड बाय टॅन थीटा. म्हणजेच किती येतं बघा, 1 डिवायडेड बाय वाय बाय एक्स. किती आलं ते, एक्स डिवाइड बाय वाय. म्हणजे कॉट थीटा बरोबर काय आलं, एक्स बाय वाय.
आता त्याच्यानंतर समजा मला सेक थिटा डिफाईन करायचा आहे. आता सेक थिटासाठी आपण काय करतोय बघा, 1 डिवायडेड बाय कॉस थिटा. बरोबर. आता कॉस थिटा याच्यावरून काय येतं बघा, फक्त तुम्हाला कॉस थिटा पाहिजे असेल तर तो किती येणार आहे, एक्स बाय आर. म्हणजेच मी इथं लिहितो 1 बाय एक्स बाय आर, आणि याचं जर रिव्हर्स मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळालं, आर डिवाइड बाय एक्स. बरोबर. आणि त्याच्यानंतर शेवटचा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो कोसेक थिटा म्हणजेच काय हो, 1 डिवाइड बाय साइन थिटा. म्हणजेच किती येतं, 1 डिवायडेड बाय बघा y इज इक्वल्स टू आर साइन थिटा. त्यामुळं साइन थिटा बरोबर काय येणार आहे, y बाय आर. म्हणजे मी इथं लिहितो y बाय आर, आणि ते किती आलं, आर डिवाइड बाय y. मग हेच आपण काय केलं बघा, जे काही ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज आहेत ते आपण कार्टेशियन फॉर्म म्हणजे एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केली. बरोबर. आठवतात का बघा, काय केलं इथं, पी एक्स वाय हा प्लेन मधला एक पॉइंट कन्सिडर केला. तिथून आपण परपेंडिक्युलर टाकलेला एक्स ऍक्सिस वरती. बरोबर. इथं थिटा घेतला, अँगल ऍट ओरिजिन विच दॅट लाईन मेक्स विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. बरोबर ना. आणि मग थिटा माहित आहे, थिटाच्या अपोजिटची साईड, ऍडजस्टंट साईड वगैरे घेऊन, आणि ओपी हे जे डिस्टन्स आहे ते आपण काय सपोज केलं, आर. बरोबर. आणि मग त्यानुसार आर बरोबर आपल्याला रिलेशन काय मिळालं, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आणि मग याच्यावरून तुम्ही इथं असंही एक रिलेशन त्यांच्यामध्ये क्रिएट करू शकता, आर स्क्वेअर म्हणजेच काय येतं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बरोबर. आता मग याचा यूज करून तुम्ही फंडामेंटल आयडेंटिटीज तयार केलेल्या आहेत. बघा, एकूण 3 फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत, माहिती आहे सर्वांना. कोणत्या कोणत्या बघा. फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी काय आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. What is the second fundamental identity? 1 plus tan square theta is equals to sec square theta. And what is the third fundamental identity? 1 plus cot square theta is equals to cosec square theta. बरोबर. मग त्या आयडेंटिटीज मध्ये त्या आयडेंटिटीचा यूज तुम्हाला करायचा आहे. यूज कसा करायचा बघा, जर मला साइन थिटाची व्हॅल्यू माहित असेल तर मी साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 याचा यूज करून कॉसची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतोय. आणि मला जर साइन आणि कॉस मिळालं की मला रिमेनिंग ऑल ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज काय होऊ शकतात, माहित होऊ शकतात. सगळे राहिलेले ट्रिग्नॉमेट्रिक रेशिओज मी काय करू शकतोय, फाइंड आउट करू शकतोय. बरोबर.